झिबू ह्या शास्त्राबद्दल माहिती असेल बऱ्याच जणांना. सिम्बॉल्स पाहिलेत तुम्ही, अट्रॅक्टिव्ह वाटत असतील तुम्हाला ते सिम्बॉल्स, असे का वेगळे वेगळे आहेत याबद्दल मनामध्ये कधी उत्सुकता जाणवली तुम्हाला? ओके. आज आपण त्या सिम्बॉल्स बद्दल थोडक्यात, म्हणजे हे सिम्बॉल्स कुठून आले, कसे आले, पुन्हा हे कशासाठी वापरतात याबद्दल थोडक्यात थोड्या वेळापुरती मी माहिती देणार आहे. जास्त काही मोठं नाही, शॉर्टकट मध्ये मी हा सिलेबस तयार केला आहे की तुम्हाला थोडीशी त्याबद्दल माहिती मिळावी की झिबू सिम्बॉल म्हणजे काय आणि ते कुठून आले आणि त्याचा वापर कशासाठी होतो. माझे क्लासेस सुरू होत आहेत, उद्यापासून होत आहेत. संध्याकाळी 7 वाजता क्लासेस असणार आहेत झिबूचे, आणि फार मी कमी फी ठेवलेली आहे, 1500 रुपये. त्या 1500 रुपयामध्ये तुम्हाला एवढं नॉलेज मिळणार आहे ना झिबू सिम्बॉल बद्दल, की तुम्हाला ते सिम्बॉल सहज रीतीने वापरता येणार आणि कोणालाही देता येणार. सिम्बॉल्स तुम्हाला जास्त म्हणजे कठीण वाटणार नाही, इतक्या सोप्या पद्धतीने मी तो अभ्यासक्रम बनवला आहे. त्या म्हणून आता फक्त मी एक तुम्हाला थोडीशी झलक म्हणून सिम्बॉल्स काय करतात, कसे वर्क करतात, कुठून आले, कोणी आणले, हे हे त्याबद्दल क्लास एक. थोडक्यात माहिती देते. ठीक आहे, म्यूट करते मी थोडं, सगळ्यांना आवाज येतोय. तर आज आपण एक नवा अभ्यासक्रम सुरू करतोय ज्याचं नाव आहे झिबू सिम्बॉल. खूप लोकांनी याबद्दल ऐकलं असेल, तर काहींसाठी हे अजूनही नवीन संकल्पना आहेत. म्हणूनच सर्वप्रथम झिबू सिम्बॉल म्हणजे नेमकं काय आहे हे सविस्तरपणे आपण समजून घेऊ. हे सिम्बॉल्स कोणी पाहिले, कोणी त्यांची निर्मिती केली, त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो, आपल्याला ते कशा प्रकारे मदत करू शकतात, त्यांचा वापर कसा करावा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सिम्बॉल्स आपल्याला कोणते कोणते फायदे करून देऊ शकतात, हे सगळं आपण ह्या कोर्समध्ये पाहणार आहोत, जो माझा उद्या कोर्स सुरू होणार आहे. त्याची फी आहे 1500 रुपये फक्त. एक मिनिट. तर त्याची फी 1500 रुपये असेल, जे उद्या संध्याकाळपासून 7 वाजता सुरू होतील. तर आता बरेच जण जॉईन झालेत, थोडे उशिरा झालेत, त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा बोलूया, हे सांगते मी तुम्हाला. हा अभ्यासक्रम उद्यापासून सुरू होतोय. झिबूचा संध्याकाळी 7 वाजता क्लासेस असतील. शॉर्टकट मध्ये झिबू सिम्बॉल काय आहेत याबद्दल थोडक्यात मी माहिती देण्यासाठी हा वर्ग आयोजित केला आहे. खूप लोकांनी याबद्दल ऐकलं असेल, तर काहींसाठी हे अजूनही नवीन संकल्पना आहेत. म्हणूनच सर्वप्रथम आपण झिबू सिम्बॉल म्हणजे नेमकं काय हे सविस्तरपणे जाणून समजून घेणार आहोत. हे सिम्बॉल कोणी पाहिले, कोणी त्यांची निर्मिती केली, त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो, आपल्याला ते कशा प्रकारे मदत करू शकतात, त्यांचा वापर कसा करावा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सिम्बॉल्स आपल्याला कोणते कोणते फायदे देऊ शकतात, हे सगळं आपण ह्या कोर्समध्ये एक एक करून समजून घेणार आहोत. आजही झिबू सिम्बॉल फारशा प्रसिद्ध नाहीत, पण हळूहळू लोकांना त्यांची माहिती होत चालली आहे. जसं जसं आपण यांचा अभ्यास करतो, तसा तसा अनुभव आपल्याला मिळत जातो आणि त्याचं वापरायचं महत्व आणि फायदे आपल्याला अधिक जाणवतात. मी हा कोर्स जेव्हा केला झिबूचा, त्यावेळेला मला असं काही दिलं नव्हतं, खरं सांगायचं तर. फक्त चिन्ह होती, बाकी काहीही ते कसं वापरायचं, काय करायचं, हे काहीही त्या अभ्यासक्रमामध्ये नव्हतं. आणि खरं सांगते, तो थोडंफार माझ्याकडे ऐकलेलं नॉलेज होतं, थोडा हे होतं, मग मी त्याच्यावरती वर्क केलं आणि मी माझ्या नोट्स तयार केल्या झिबूच्या, ज्या तुमच्या समोर तुम्हाला त्या मिळणार आहेत. जे माझ्या अभ्यासक्रमामध्ये जॉईन होतील त्यांना त्या मिळणार आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत. तुम्हाला पटकन त्या वापरता येतील. तुमच्याकडे एखादा क्लायंट आला आणि त्याचा जो काही नड असेल, त्याची जी काही प्रश्न असतील, त्याच्यामध्ये त्याला एक खर्च न करता
विदाऊट खर्च न करता त्याला ते तुम्ही सिम्बॉल वापरण्याकरता देऊ शकता, त्याने त्याच्या आयुष्यामध्ये बदल येऊ शकतो. अशा पद्धतीचे हे उपायशास्त्र आहे. आज आपण एक, सॉरी हा डबल झालं हे. जेव्हा तुम्ही झिबू सिम्बॉलच्या कोर्समध्ये पुढे जाताल तेव्हा तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की मी एवढे सगळे सिम्बॉल्स कसे लक्षात ठेवू. जसे 88 सिम्बॉल्स आहेत त्याच्यामध्ये. फक्त सॉरी, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला विश्वास महत्वाचा आहे. हे सिम्बॉल्स तुमच्यासाठी कार्यरत होतील की नाही हे तुम्ही त्यांच्यावर ठेवलेल्या श्रद्धेवर आणि सातत्याने केलेल्या उपयोगावर अवलंबून आहे. तुमचा जर विश्वास असेल आणि जर तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून एखादं कार्य केलं तर नक्कीच ते सिम्बॉल्स तुम्हाला मदत करतील. परंतु ते सिम्बॉल्स तुम्हाला काय करायचे, सातत्याने वापर करायचा आहे. या सिम्बॉल्सचे शंकर विविध क्रम महत्वाचा हो. फक्त निवड शंकर काय झालं, नाही. ए शंकर, म्यूट करते. वापरून वेगळ्या वेगळ्या प्रकारे उपयोग करता येतो. काही सिम्बॉल्स आपण स्वतंत्रपणे वापरू शकतो तर काही एकत्र करून त्यांच्या शक्तीला बळकटी देता येते. हे सगळं ज्ञान आपल्याला या अभ्यासक्रमाद्वारे मिळणार आहे. हा कोर्स खूपच सुंदर, उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणार आहे. माझ्यासोबत तर तुम्ही जोडलेले आहात, इथून पुढेही जोडलेले राहा. परंतु कुठलाही अभ्यास करताना कंटाळा येऊन देऊ नका. जिथे कंटाळा येईल तिथे तुमचा अभ्यास अपूर्ण राहील, इतकं लक्षात ठेवा. कधीही तुमच्यामध्ये उत्साह असावा अभ्यास करायला. झिबूचा सुद्धा तुम्ही जर आता कोर्स कराल तर त्याला सातत्य ठेवा. एका बाजूला तुम्ही कोर्स करणार आणि ठेवून देणार, पुन्हा त्याच्याकडे बघणार नाही, तर असं करू नका. त्याचा उपयोग करा, त्याला उपयोगात आणा, तरच ते ऍक्टिव्ह राहतील आणि तुम्हाला त्यांचं फलित हळूहळू मिळत राहील. काही जण कोर्स करतात, झिबूचे सिम्बॉल युज करतात, एक दोन वेळा करतात आणि नंतर मग ठेवून देतात, पण ते परत उघडून त्यांना पाहत नाही. त्यामुळे काय होतं, ते सिम्बॉल्स ऍक्टिव्ह राहत नाही आणि त्यांच्याकडून जे मिळणारं फळ आहे ते तुम्हाला प्राप्त होत नाही. झिबू सिम्बॉल्स हे 88 प्रकारचे असतात आणि प्रत्येक सिम्बॉलची एक वेगळी ऊर्जा, स्तर आणि कार्यक्षेत्र असते. त्यामुळे त्यांचा योग्य प्रकारे अभ्यास आणि उपयोग केल्यास ते तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. जेव्हा तुम्ही झिबू सिम्बॉलच्या कोर्समध्ये पुढे जाताल तेव्हा तुमच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की मी एवढे सगळे सिम्बॉल्स, सॉरी डबल झालं, ही विशिष्ट प्रकारची कलात्मक अक्षर लेखन मध्ये तयार केलेली चिन्ह आहेत. प्रत्येक चिन्ह वेगळ्या ऊर्जेचं प्रतिनिधित्व करते. त्यांचा लेखन शैली थोडी विशिष्ट असते. हे सगळे मिळून 88 सिम्बॉल आहेत. पुढे आपण यांचं सविस्तर ज्ञान घेणार आहोत माझ्या कोर्समध्ये. पुढे हळूहळू जाल तेव्हा हे सिम्बॉल्स आपल्याला कोणीतरी कल्पनेतून सांगितलेले नाहीत, तर या सिम्बॉल्सचं काय आहे, दैवी उगम आहे. डेबी इस्ट्राएल्स ही रेकी मास्टर होत्या. या रेकी मास्टर होत्या. रेकीच्या प्रक्रियेदरम्यान एंजल्स, दूत त्यांच्याशी संपर्कात आले असे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आहे आणि त्यांना त्या सिम्बॉल्सचं दर्शन दिलं. या एंजल्सने त्यांना ही चिन्ह कशी दिसतात, कशी काढायची आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे त्यांनी त्या एंजल्सने डेबी यांना सांगितलं. त्यांनी तसंच्या तसं त्या पुस्तकामध्ये उतरवलं आहे, सांगितलं आहे त्यांचा अनुभव कसा आहे. डेबी यांनी या सिम्बॉल्सना जगासमोर आणण्याचं कार्य केलं. सुरुवातीला त्यांनी यावर आधारित पेंडेंट्स, इयरिंग्स, ज्वेलरी तयार केली. त्यांच्याकडेही क्लायंट्स येत होते प्रश्न विचारायला. त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ज्या प्रश्न होते, ज्यांना तणाव होता आयुष्यामध्ये, डिप्रेशन होतं किंवा आर्थिक स्थिती ज्यांची चांगली नव्हती, ते त्यांच्याकडे येत होते विचारायला. त्यावेळेस त्यांनी हे सिम्बॉल्स वापरण्यास दिले. परंतु ते कशा पद्धतीत दिले, तर पेंडेंट्स मधून दिले, इयरिंग्स मधून दिले, ज्वेलरी मधून दिले. असे तयार केलेली जे असतात सिम्बॉल्सची चिन्ह, तशा पद्धतीने त्यांनी लोकांमध्ये ती वाटायला सुरुवात केली. ज्यांनी हे वापरलं त्यांना खूप सकारात्मक अनुभव आला. मग डेबी यांनी विविध प्रयोग करून पाहिले
आणि नंतर एक पुस्तकही लिहिलं ज्यात झिबू सिम्बॉल विषयी संपूर्ण माहिती दिली आहे. हे सिम्बॉल आहे, तुम्हाला ऑनलाईन, सॉरी, हे पुस्तक आहे, तुम्हाला ऑनलाईन दिसेल ते पुस्तक. या पुस्तकाच्या PDF कॉपीवर, म्हणजेच मी त्याचं बनवले आहेत नोट्स, ते तुम्हाला दाखवेल मी पुढे. त्यामुळे आपल्याला हे समजेल की हे सिम्बॉल्स नेमके कशा पद्धतीने आले, देवींना अंतर्ज्ञानाची माहिती कशी मिळाली आणि कशा प्रकारे त्यांनी लोकांपर्यंत हे सिम्बॉल पोहोचवले. त्यांनी केवळ दागिन्यांपुरतेच हे सिम्बॉल मर्यादित ठेवले नाहीत, तर चित्रांच्या रूपात, म्हणजेच वर्कशीटमध्ये, क्लायंटच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचा वापर केला. आणि जेव्हा त्यांचं कार्य इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू लागलं, तेव्हा त्यांनाही हे समजलं की झिबू सिम्बॉल खरोखरच एक दैवी आणि प्रभावशाली आहेत. आता झिबू सिम्बॉल्सचे फायदे काय आहेत आणि उपयोग काय आहे? तर झिबू सिम्बॉल्स एकूण 88 प्रकारचे आहेत, हे तर मी तुम्हाला सांगितलंच. परंतु त्याचबरोबर प्रत्येकाचं एक विशिष्ट उद्दिष्ट आहे आणि ऊर्जा आहे. हे आपल्या शरीर, मन आणि आत्मा यांच्यामध्ये समतोल साधतात. हिलिंग आहे, मानसिक शारीरिक त्रासापासून मुक्ती देतात. नकारात्मक ऊर्जा, वाईट पॅटर्न्स, आपले काही वाईट पॅटर्न्स म्हणजे काय? जुने वाईट पॅटर्न्स म्हणजेच काय, तर काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या असतात ज्या निगेटिव्ह असतात आणि त्या आपल्या डोक्यातून जातच नसतात, त्या आपण आपल्या डोक्यामध्ये साठवून ठेवतो. परंतु त्या सोडल्याशिवाय आपल्याला पुढे पुढे पण जाता येत नाही. त्यामुळे त्या डोक्यात राहिल्याने काय होतं की आपल्याला डिप्रेशन येतं. डिप्रेशन आल्यामुळे त्या पॅटर्न्स पण आपल्या डोक्यामध्ये तयार झालेल्या असतात की एखाद्या व्यक्तीने आपल्याविषयी वाईट बोललंय, वाईट केलं, तर आपण काय समजतो की दुसऱ्या पण व्यक्ती तसे, ही व्यक्ती पण माझ्याशी तशीच वागते, तर ही पण तशाच पद्धतीची असते. तर ते पॅटर्न्स तुमच्या डोक्यामध्ये तयार होतात, तर त्या पण एक नकारात्मकता तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये तयार होते. तर ह्या पॅटर्न्सना कसं तुमच्या मधून बाहेर घालवायचं, त्या पद्धतीचे पण ह्याच्यामध्ये काही सिम्बॉल्स आहेत, ते पण तुमच्यावर कार्य करतात. तुमच्यात शांती, संतुलन, प्रेम निर्माण करतात. काही रिलेशनशिप मध्ये असतात बघा, रिलेशनशिप मध्ये त्यांना धोका मिळतो, सोडून जातात लोक त्यांना. प्रेमामध्ये पडलेले लोक असतात, तर काही कालांतराने ते गिव्हअप करतात किंवा ब्रेकअप होतं. परंतु त्यातील एक व्यक्ती असतो ज्याला रिलेशनशिप निभवायचं असतं, तर दुसऱ्या व्यक्तीला त्या रिलेशनशिप मध्ये पुढे जायचं असतं, पुढे जायचं नसतं. तर परंतु ज्याला जायचं नसतं पुढे, तो त्याला सोडून जातो. त्यामुळे काय होतं, ज्याला राहायचं असतं रिलेशनशिप मध्ये, त्याच्या डोक्यामध्ये तो राहतो आणि तो त्याला विसरू शकत नाही. तो सतत सतत त्याच पॅटर्न्स मध्ये राहतो. ही एक प्रकारची नकारात्मकता आहे. त्यामुळे त्या नकारात्मकतेमधून पण एखाद्याला बाहेर काढण्याकरता हे सिम्बॉल्स फार कार्य करतात. तुमच्याकडे, तुम्ही ऍज अ ज्योतिषी म्हणून कार्य करता, एक वास्तुतज्ञ म्हणून कार्य करता, एक न्यूमरोलॉजिस्ट म्हणून कार्य करता. त्यामुळे तुमच्याकडे असे प्रश्न घेऊन येणारे लोक असतात, तर त्यांना तुम्हाला विदाऊट, म्हणजे खर्चिक उपाय न देता, तुम्ही एक साधा सोपा उपाय देऊन त्यांची ही गोष्ट आहे जी त्यांना त्रासदायक आहे, ती त्यांच्या आयुष्यातून तुम्ही बाहेर काढू शकता. त्यासाठी हे सिम्बॉल्स तुम्हाला महत्वाचे ठरू शकतात. तुमच्या शांती, संतुलन, प्रेम निर्माण करतात. पर्सनल ग्रोथ साठी सुद्धा आजकालच्या जगामध्ये कोणाला पर्सनल ग्रोथ नको, प्रत्येकाला हवी आहे. प्रत्येकाला वाटतं की मी पुढे जावं, मी पुढे जावं. परंतु काही गोष्टी असतात की त्यांना पुढे जाता येत नाही. काही नकारात्मक गोष्टी असतात, किंवा काहींना वाटतं की आपल्याला कोणीतरी अडवतंय, किंवा आपल्याला कोणापासून तरी त्रास होतोय. काही गोष्टी आपल्याला आडव्या येतात, ज्या आपल्याला पुढे जाऊन देत नाहीयेत. तर त्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत, ज्यातून त्यांना पुढे जाताना आडव्या येतात, त्या गोष्टींना त्यांच्या ग्रोथ मधून बाजूला हटवण्याचं कार्य सुद्धा हे सिम्बॉल्स करतात. त्या पद्धतीचे सुद्धा यामध्ये सिम्बॉल्स आहेत. आपल्या मनात एखादी गोष्ट ठामपणे धारण करून ती वास्तवात आणण्याची प्रक्रिया, मनातली एखादी गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत करते. समजा समजा तुमच्या मनामध्ये असेल की तुम्ही मोबाईल वापरताय, पण तुमचा मोबाईल जुना झाला, परंतु नवीन मोबाईल तुमच्याकडे येत नाहीये. तर परंतु ती परिस्थिती बनत नाहीये घेण्याकरता, की मी कसं घेऊ म्हणून. मला हे प्रॉब्लेम आहेत, मला ते प्रॉब्लेम आहेत, आर्थिक चणचण आहे, तर मला पण ती गोष्ट हवी आहे. तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ती गोष्ट प्रत्यक्षामध्ये आणण्याकरिता सुद्धा हे सिम्बॉल्स तुम्हाला ती गोष्ट आणण्याकरता मदत करू शकतात. तर अशा पद्धतीनेही वापरता येतं. एक फोकस आणि इंटेन्शन, तुम्हाला
कुठपर्यंत जायचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की मला ही गोष्ट अचीव करायची आहे, तर ती गोष्ट अचीव करण्याकरिता जो फोकस लागतो, तो फोकस जर तुमचा नसेल तर तुम्ही ती गोष्ट अचीव नाही करू शकत. तर तो जो फोकस आणायचं कार्य कोण करतं, तर हे सिम्बॉल्स करू शकतात, तुम्हाला मदत करू शकतात तुमचं ध्येय स्पष्ट करण्याकरता. जसं मला श्रीमंत व्हायचं आहे, एखाद्याच्या मनात असेल की मला खूप खूप श्रीमंत व्हायचं, परंतु तो होत नाहीये. तर ती जी आपण एक गोष्ट असतो जी मनापासून अनुभवतो की मी श्रीमंत होणार, परंतु हे अनुभवतानाही तुम्हाला कोणाची तरी दैवी मदत लागते ना. तर ती दैवी मदत कोण देतं, तर हे सिम्बॉल्स देतात. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट हवी ते मिळवून देण्याकरिता तुम्हाला एक प्रकारचं एंजल्स कडून ती मदत, ही सिम्बॉल्स देण्याचे प्रयत्न करतात. स्पिरिच्युअल अलाइनमेंट तुम्हाला दैवी ऊर्जेशी संलग्न करतात. तुमच्यात करुणा, क्षमा, नम्रता आणि संयम जागवतात. द्वेष, क्रोध आणि अशांतीचा नाश करतात. आता झिबू सिम्बॉल्सचा वापर कसा करायचा, तर तुम्ही एक मिनिट. झिबू सिम्बॉलचा वापर कसा करायचा, तर टॅटूच्या स्वरूपात करू शकता. आजकाल बरेच जण टॅटू काढतात शरीरावर, कुठेही काढतात. तर तुम्ही टॅटूचा वापर सुद्धा झिबू सिम्बॉल्स मध्ये करू शकता. ऍक्च्युअल मध्ये टॅटू म्हणजे तुम्ही पेनानेही काढू शकता तुमच्या शरीरावर, पेनानेच काढायचंय शरीरावर. पण परदेशामध्ये वगैरे टॅटूच्या स्वरूपात काढले जातात. शरीरावर झिबू सिम्बॉल्स टॅटू करून घेतल्यास त्याच्या ऊर्जा सतत तुमच्या सोबत राहतात. ज्वेलरीच्या स्वरूपात, म्हणजे काही जण ज्वेलरी बनवतात, त्या ज्वेलरीमध्ये ते पेंडेंट म्हणून वापरतात झिबू सिम्बॉल्स. पेंटिंग्स, रिंग्स, ब्रेसलेट मध्ये घालून त्यांचं संरक्षण तुमच्या आजूबाजूला ठेवता येतं. झिबू सिम्बॉल्स पाहताना किंवा ध्यानात ठेवून तुम्ही जे हवं ते मनाच्या डोळ्याने स्पष्ट पाहू शकता. कोणतरी चिन्ह काढतंय. आवाज येत नाहीये का? येतोय मॅडम. काहींचा मेसेज आहे म्हणून म्हटलं. एक मिनिट. अफर्मेशन सोबत वापर म्हणजेच काय, तर मनाला अवचेतन मनाला सकारात्मक संदेश देणारी वाक्य. जसं एखाद्या व्यक्तीकडे कॉन्फिडन्स नाहीये, आत्मविश्वास नाहीये काही करायला, तर त्याने स्वतःलाच सांगावं की माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, मी हे करू शकतो. माझ्यामध्ये म्हणजे स्वतः तुम्हाला हे सांगायचं आहे. त्यासोबतच सिम्बॉल तुम्हाला ती शक्ती प्रदान करतात हे होण्याकरिता. रिबू सिम्बॉल्स तुमच्या सकारात्मक वाक्यामध्ये विश्वास वाढवतो. जसे आय एम कॉन्फिडेंट, आय एम सक्सेसफुल, मी खूप सक्सेसफुल होणार आहे, मी खूप सक्सेसफुल होणार आहे. पण त्यासाठी हे करायला हे सिम्बॉल्स तुम्हाला मदत करतात. असं म्हणताना झिबू सिम्बॉल्सच्या ऊर्जेचा वापर केल्यास तो अनुभव काय होतो, जास्त चांगला प्राप्त होतो. थोडक्यात झिबू सिम्बॉल्स हे दैवी भाषेतील एक ऊर्जा आहे. ते तुम्हाला स्वतःशी जोडतात, तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करतात आणि तुम्हाला प्रेम आणि संपन्नता, शांती आणि तुमच्यामधला आत्मविश्वास वाढवतात. झिबू सिम्बॉल्स वापरताना सशक्त, आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त असतात. झिबू सिम्बॉल्स हे फक्त डिझाईन नसून विश्वास, श्रद्धा, प्रेमाचं प्रतीक आहेत. या चिन्हांचा उपयोग केल्याने मन, शरीर आणि आत्मा यांच्यामध्ये एक कनेक्टिव्हिटी निर्माण होते. अफर्मेशन सोबत म्हणजे
माझ्या मनामध्ये मला हे हवंय, मला हे हवं, हे चिन्ह वापरणं आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी, इंटेन्शन आणायचं एक शक्तिशाली माध्यम आहे. जिबू सिम्बॉलचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतो आणि ते आपल्या जीवनात कसे प्रभाव टाकतात. तुम्ही तुमच्या अन्नावर, तुमचं जे जेवण आहे, टिफिन आहे, जेवण आहे, जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा जेवणावर जिबू सिम्बॉल तुम्ही ड्रॉ करू शकता. फळ, भाज्या, प्लेटमध्ये असलेल्या अन्नावर हवेत चिन्ह काढा. त्यामुळे त्या अन्नामध्ये जे खाता तुम्ही अन्न, त्या अन्नामध्ये प्रेम, शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. पाण्यावर प्रभाव टाका. आपल्या शरीरामध्ये 80% पाण्याचा हिस्सा, 80% हिस्सा हा काय आहे? पाण्याने बनलेला आहे. 70% आहे, काही जण 80% बोलतात. म्हणून पाण्यावर जिबू सिम्बॉलचा प्रभाव फार खोलवर जातो. आपल्या पाण्याच्या बाटलीवर, कपवर, चहाच्या कॉफीच्या मगवर सिम्बॉल ड्रॉ करा. हिलिंग, हार्मनी, लव, पीस अशा भावना त्या पाण्यात टाकल्या की त्या आपल्या आतमध्ये जिरपतात. पैशाच्या जागी वापर करा. जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्ही ही चिन्ह ठेवू शकता किंवा त्या पैशांवरती तुम्ही ही चिन्ह असे काढू शकता. म्हणजे पेनाने नाही, परंतु बोटाने काढायची आहेत तुम्हाला. त्या वस्तूंवर तुम्ही हे वापरू शकता. बँक खाते, चेकबुक, कॅश बॉक्स, बिझनेस अकाउंट्स यावर तुम्ही ही चिन्ह ड्रॉ करू शकता. त्यामुळे काय होईल की तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल, भरभराटीचे इंटेन्शन तुम्हाला देईल. एखादी व्यक्ती आजारी आहे आणि त्याच्यावरती औषध कार्य करत नाही, त्यावेळेस औषध घेण्यापूर्वी सुद्धा तुम्ही ही सिम्बॉल्स मनातल्या मनात स्पष्ट चित्र उभं करू शकता किंवा ती जी औषधं ठेवली त्यावर काढू शकता. किंवा जी आजारी व्यक्ती आहे, जी त्या अंथरुणावर झोपते किंवा जे कुशन घेऊन झोपते, त्या कुशनवर तुम्ही काढू शकता किंवा तिथे तुम्ही एखादा ड्रॉ करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने सुद्धा ही सिम्बॉल्स तुम्हाला कार्य करतात. तसेच काही जणांना प्राण्यांची फार आवड असते. प्राण्यांमध्ये त्यांचा जीव असतो, परंतु पाण्यात कधी त्यांनी पाळलेल्या प्राण्याला त्रास झाला, काय झालं, त्या पाळीव प्राण्यावर सुद्धा हिलिंगची गरज असते. तर हिलिंग करताना, त्या प्राण्याला हिलिंग करताना सुद्धा जर त्या पाळीव प्राण्याला काही त्रास होत असेल तर त्याच्या शरीरावर सुद्धा हे सिम्बॉल जर प्रेमाने काढले तर त्यांना बोलता येत नाही, आपली ऊर्जा जाणवते पण त्यांना, तर तुम्ही त्यांच्यावर सुद्धा हे सिम्बॉल्स उपयोगात आणू शकता. किंवा काही जणांना झाडांवर खूप प्रेम असतं, त्यांची झाडं म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो, तर त्या झाडांना सुद्धा कधी कधी त्रास होतो, त्यांची गळती होते, पानं फुलं झडतात आवडत्या झाडाचं, त्यावेळेस त्या झाडांमध्ये जीवनशक्ती भरण्याचं कार्य सुद्धा हे सिम्बॉल्स करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही कार्य करू शकता. घराच्या भिंती, तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण राहण्याकरिता घराच्या भिंतींवर, फ्रेम मध्ये, आपल्या खोलीत झिबू सिम्बॉल्सचे पेंटिंग तुम्ही लावू शकता. क्रिस्टल, ब्रेसलेट हे सर्व सिम्बॉल तुम्ही ड्रॉ करू शकता. आपली स्पेस दिव्य आणि ऊर्जायुक्त बनते ह्या सिम्बॉल्सने. हिलिंगसाठी ऊर्जामय तेजोमंडल आपल्या आजूबाजूच्या ऊर्जेवर याचा परिणाम होतो. जसे काही संत असतात, त्यांचा स्पर्श आपल्याला कसा करतो? शांत असं जाणवतो ना संतांचा स्पर्श, कारण त्यांच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते. तसेच हे जे सिम्बॉल असतात हे एक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला निर्माण करतात ह्या सिम्बॉलचा उपयोग करून. जिबू सिम्बॉल वापरून तुम्ही स्वतःचा सुद्धा जो आजूबाजूचे जे मंडल आहे ते ऊर्जात्मक बनवू शकता. लहान मुलं आणि विद्यार्थी, जी मुलं आपली भावना सांगू शकत नाहीत, त्यांच्यासाठी जिगू सिम्बॉल व्हिज्युअलायझेशन करा. अभ्यासात अडचण असलेल्यांनाही मनशांती आणि फोकस मिळवून देण्यासाठी मदत करतो. निसर्गावर प्रेम दर्शवण्यासाठी, पृथ्वीची सेवा करण्यासाठी जिगू सिम्बॉलचा वापर हिलिंग अर्थ यासाठी सुद्धा एक सुंदर साधन आहे. सेवा, प्रेम, ब्लेसिंग साठी एखादी व्यक्ती आपल्यासाठी काय करते, तुमच्या घरीच काम करायला कोणी येत असेल किंवा कोणी आपल्यासाठी कोणी काय कार्य करतं, तर आपण त्यांना काय करतो? आशीर्वाद देतो. आशीर्वाद देणं ही फार मोठी गोष्ट आहे. कोणासाठी तरी आशीर्वाद देणं, कारण त्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे, तर त्याचं हे सिम्बॉल म्हणून तुम्ही त्याला ते ब्लेसिंग देता. त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं चांगली मदत करू शकतं. जसं रस्त्यात एखादा अपघातग्रस्त वाहन पाहिलं
किंवा एखादा आजारी माणूस पाहिला, त्या व्यक्तीसाठी तुम्ही काय करू शकता, चालता चालता मनामध्ये जिबू सिम्बॉल काढा, प्रार्थनेचा भाव ठेवा, निस्वार्थ सेवा. म्हणजे ती आजारी पडलेली व्यक्ती ती लवकर ठीक होऊ दे. रस्त्याने चालत भले तुम्ही त्याच्याशी जाऊन दोन शब्द नाही बोललात, परंतु चालता चालता जाता जाता तुम्ही त्या माणसाला पाहिलंय की त्या माणसाला वेदना होतात, त्रास होतात, परंतु तुम्ही जाताना काय केले, त्याच्यासाठी एक प्रार्थना केली, एक जिबू सिम्बॉल काढला. बरोबर. नुसतीच प्रार्थना केली, परंतु जिबू सिम्बॉल अशीच कोणी प्रार्थना नाही करणार ना, परंतु ती प्रार्थना करताना समजा जिबू सिम्बॉलचा वापर केला तर तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये ऊर्जा वाटेल आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली, हे हा आनंदच किती मोठा आहे. आणि तो तुम्हाला पुढील तुमच्या कुठल्या कामामध्ये आशीर्वाद स्वरूपाने कार्य करू शकतो. त्यासाठी सुद्धा फार महत्वाचं आहे झिबू सिम्बॉल. पुन्हा तुमचे जे गॅजेट्स असतात, जसे लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, हेडफोन्स आहे, वायफाय, म्युझिक सिस्टम, हे सर्व ज्या गोष्टी आहेत टेक्नॉलॉजीच्या वस्तू, त्या तुम्हाला कार्य करण्याकरता हव्या असतात. तुम्ही जे काम करता, ऑफिसमध्ये काम करता, टेबल आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, जे तुम्हाला कार्य करून देतात, पैसा आणून देतात, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे सिम्बॉल्स वापरू शकता. एकूण काय तर झिगू सिम्बॉल म्हणजे केवळ एखादं डिझाईन नाही, तर हे एक प्रेम, प्रकाश आणि विश्वासाने भारलेलं शक्तिस्थळ आहे. जिथे भावना आहेत, श्रद्धा आहे, सकारात्मकता आहे, यांची ऊर्जा मिसळते, तिथे झिगू सिम्बॉल हा कार्य करतोच. डेब या लेखिकेने आपल्या पुस्तकाच्या शेवटच्या भागात हाऊ टू यूज द सिम्बॉल या नावाखाली काही महत्वाचे मार्गदर्शन दिले आहे. त्या म्हणतात, स्वतःच्या अंतरात्म्याच्या जाणीवेवर विश्वास ठेवा. ही माझी पद्धत नाही, तर एक मार्गदर्शक सूचना आहे. तुम्ही स्वतःच्या आतून जाणून घ्या की कोणता सिम्बॉल कोणत्या पद्धतीने तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आणि ही गोष्ट मी तुमच्यासाठी जी मी बनवली आहे पीडीएफ, त्याच्यासाठी खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये उतरवली आहे की कोणता सिम्बॉल कशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. हे कोणीही लिहून देणार नाही, तितक्या चांगल्या पद्धतीने मी लिहिलेलं आहे की तुम्हाला ते वापरण्यास अत्यंत सोपं जाईल. देवदूतांना किंवा देवतांना आमंत्रण देणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कोणासाठी करता, त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट ज्या गोष्टीतून त्या व्यक्तीची मुक्तता करणार आहे, त्या देवाला तुम्हाला आठवण करणं गरजेचं आहे ना, की त्या इष्टदेवाला तुम्ही प्रार्थना करताय की ह्या व्यक्तीच्या आयुष्यातली जी काही दुःख आहेत ती दूर व्हावी. तर त्यासाठी कोणतंही सिम्बॉल वापरण्यापूर्वी तुम्ही तुमच्या इष्टदेवतेला, जसे की हनुमान, कृष्ण, देवी, दत्तगुरु, एंजल यांना मनोभावे प्रार्थना करा. हे केल्याने तुमचं आणि त्या डिवाइन एनर्जीचं काय होतं, कनेक्शन होतं. म्हणजे तुम्ही त्या देवाशी सतत कनेक्टेड राहता आणि अधिक सिम्बॉलचा प्रभाव तुमच्यामध्ये तो जाणवू लागतो. सिम्बॉल धारण करणे किंवा हातात ठेवणे. डेप सांगतात की जेव्हा मी सिम्बॉल घालते, जसे की लॉकेट, अंगठी, कानातली, ब्रेसलेट किंवा हातात धरते, तेव्हा मला त्यांचा प्रभाव अधिक जाणवतो. तुम्ही हे सिम्बॉल ज्वेलरी स्वरूपात वापरू शकता किंवा ध्यान करताना हातात धरू शकता. उदाहरणार्थ अबंडन्स सिम्बॉल तुमचं आर्थिक स्थैर्य आणि वाढवण्यासाठी वापरू शकता. हिलिंग सिम्बॉल आरोग्यासाठी वापरू शकता. प्रिंट चित्र स्वरूपात देखील वापरता येईल. या सिम्बॉल्सचे छोटे चित्र प्रिंट करून लॅमिनेट करा व ते तुमच्या खोलीत लावा किंवा डेस्कवर ठेवा. कधी वेळ नसल्यास तुम्ही ते मनातल्या मनात ड्रॉ करू शकता किंवा बोटांनी हवेत सुद्धा रेखाटू शकता. अबेंडन्स सिम्बॉल हे सिम्बॉल बघा. अबेंडन्स सिम्बॉल तुमचे आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी वापरू शकता. हिलिंग सिम्बॉल आरोग्यासाठी वापरू शकता. या सिम्बॉल्सचे छोटे छोटे चित्र प्रिंट लॅमिनेट करून लावू शकता तुम्ही. महत्वाचे फायदे, डिवाइन कनेक्शन बनतं, तुमचा आणि तुमच्या ईश्वराशी एक दैवी संपर्क सशक्त होतो. अलाइनमेंट तुम्हाला तुमच्या जीवन दृष्टीसोबत आणि आत्म्याशी जोडले जाऊ शकता. इमोशनल स्टॅबिलिटी मानसिक अस्वस्थतेच्या काळात स्थैर्य मिळते. हिलिंग ट्रान्सफॉर्मेशन सकारात्मक ऊर्जा येते आणि जीवनात बदल घडवतो. प्रोटेक्शन नकारात्मकतेपासून संरक्षण प्राप्त होतं. वापर करताना हे लक्षात ठेवा, क्लिअर इंटेन्शन ठेवा. देवाचे किंवा देवदूतांचे आभार मानायला विसरू नका. तुम्ही कोणासाठी तरी काहीतरी केलं आणि त्या व्यक्तीला त्याचा लाभ झाला, तुम्ही नक्कीच देवाचे आभार माना.
तुम्हाला पुढे जाऊन त्याचे नक्की फायदे प्राप्त होतात. रोजच्या नियमित साधनेमध्ये या सिम्बॉल्सचा समावेश करू शकता. जीवनात तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळणार आहे. तुम्ही जीवनात जे देता तेच तुम्हाला परत मिळते. जीवनात एक सोपी पण प्रभावी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही इतरांना जितक्या प्रेमपूर्वक आशीर्वाद देतात तितकेच प्रेमपूर्वक आणि आशीर्वाद तुमच्या आयुष्यात परत येतात. हे कायम लक्षात ठेवा. कधी कोणी आपल्याला किती वाईट बोललो काही बोललो नाही रिॲक्शन द्यायचे, त्यांना सोडून द्यायचं तिथेच. कळालं? तर तुम्हाला म्हणजे आशीर्वाद प्राप्त हल्ली जगामध्ये भरपूर लोक एकमेकांची निंदा करतात, काय काय करतात. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. त्याच्याशी तुम्हाला काही करायचं नाही, पुढे निघून जायचं. तुम्हाला तुमच्यासाठी इतकं लक्षात ठेवा की प्रत्येक जण प्रत्येकाचं नशीब घेऊन आलेला आहे. कोणीच कोणावर डिपेंडेबल नाहीये. तो व्यक्ती त्याच्या त्याच्या नशिबानेच खाणार, त्याच्या नशिबानेच तो पुढे जाणार. तितकेच प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या आयुष्यात परत येतात. म्हणून शक्य तितके आशीर्वाद इतरांना द्या. ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात परत येताना भरभरून देते. ब्लेसिंग्स पाठवण्याची कला तुमच्यामध्ये हे सिम्बॉल्स आणू शकतात की तुम्ही इतरांना ब्लेसिंग देऊ शकता. एका सुंदर कृतीतून लेखिका सांगते की जेव्हा मी कुणाला पत्र पाठवते तेव्हा मी त्या व्यक्तीसाठी ब्लेसिंग्सची भावना ठेवते. मी ते पत्र पाठवण्यापूर्वी त्यावर जिगू सिम्बॉल काढते, विशेषतः ब्लेसिंगचा, आणि नंतर त्या पत्रावर स्टॅम्प लावते. जणू तो आशीर्वाद मी त्यांच्यापर्यंत पोहोचवते. ब्लेसिंग्स आणि प्रेम आपल्या धन व्यवहारामध्येही तुमच्या चेकबुकवर ब्लेसिंग्स, अनकंडिशनल लव्ह हे जिगू सिम्बॉल्स काढा. अनेक ग्राहक आता असे सिम्बॉल्स आपल्या चेक्सवर काढून पाठवतात असल्याचे लेखिकेने जाणवले. तिच्या मते चेकबुकवर अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि बॅलन्सचे जिगू सिम्बॉल काढल्याने आर्थिक सकारात्मकता वाढते. आर्थिक ऊर्जा त्यांच्या जीवनामध्ये वाढत वाढत जाते. स्वतःच्या शरीरावर सिम्बॉल्स काढणे महत्वाचे. शरीरावर जिगू सिम्बॉल्स काढणे ही एक दैवी ऊर्जा घेण्याची सुंदर पद्धत आहे. लेखिका डावखोरी असल्यामुळे उजव्या हाताच्या मागच्या बाजूवर हे सिम्बॉल्स काढते. ती काळ्या मार्करने बॅलन्स किंवा सेंटरिंग हे सिम्बॉल काढते. जेव्हा तिच्या आयुष्यात असंतुलन जाणवते, तुम्ही डाव्या किंवा उजव्या हातावर, पंजात, मनगटावर, पायाच्या वरच्या भागावर हे सिम्बॉल्स काढू शकता. महत्वाची गोष्ट, कधी कधी सिम्बॉल्स काढल्यावर शाई पुसल्या जाते, परंतु शाई पुसल्या गेली म्हणून सिम्बॉल्सची ऊर्जा संपून जाते असं कधीही मनामध्ये ठेवू नका. ती ऊर्जा कायम राहते. आपल्या घरात जिगू सिम्बॉल्सचा सुंदर वापर करू शकता. लेखिकेने तिच्या कॉफी टेबलवर, लॅम्प शेड, मेडिटेशन रूमच्या भिंतीवर, स्टुडिओमध्ये, मुख्य दरवाजावर सुद्धा जिगू सिम्बॉल्स तुम्ही लावू शकता. तुम्हीही तुमच्या वॉटर बॉटल्स, कप्स, आरशाजवळ, बेडरूम मध्ये, डायरी मध्ये किंवा पर्स मध्ये किंवा ठेवलेल्या नोटांवर हे सिम्बॉल्स काढू शकता. जिथे भीती असते तिथे देवाची कृपा थांबली जाते. त्या भीती आणि शंका झटकून टाका आणि दैवी शक्तींना सामोरे जा. जिगू सिम्बॉल्स हे तुमचं जीवन केवळ सुंदर करत नाही, तर ते एक दृश्यमान दैवी स्पर्श बनतात. प्रेम, आशीर्वाद, संपन्नता आणि संतुलन तुमच्या आयुष्यामध्ये आणतात. जिगू सिम्बॉल्सचा वापर पाण्यात देवत्व निर्माण करण्यासाठी केला जातो. आपल्या घराच्या टाकीमध्ये, तुम्ही घरामध्ये जी टाकी आहे पाण्याची काही जणांच्या असते, त्यावर सुद्धा तुम्ही जिगू सिम्बॉल्सचं एखादं चित्र लावू शकता. संपूर्ण घरात पाणी पुरवठा तिथूनच होतो. तिथे एक जिगू सिम्बॉल्स काढून त्या पाण्याला आशीर्वादित करू शकता. यामुळे संपूर्ण घरात जे पाणी वापरलं जाईल त्याला एक डिवाइन हिलिंग एनर्जी घेऊन फिरेल. तसेच हे सिम्बॉल आपण घराच्या दरवाज्यावर सुद्धा लावू शकतो. जिथून एखादी व्यक्ती घरात प्रवेश करते अशा पद्धतीने घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एंजेलिक ऊर्जा, आशीर्वाद मिळतात. हे सिम्बॉल्स म्हणजे जणू काही देवदूतांची सौम्य स्पंदनशील हाक आहे, जी सतत आपल्या घरात प्रकाशाचं
एक शुभदर्शन घडवत असते. पाणी आणि त्याचा प्रभाव, डॉक्टर मसारू इमोटो यांचा मेसेज त्या पुस्तकामध्ये आहे. मेसेज फ्रॉम वॉटर हा प्रसिद्ध प्रयोग सांगतो की शब्द आणि भावना पाण्याच्या स्वरूपात परिणाम करतात. त्यांनी 2 प्रकारचे शब्द पाण्यावर प्रयोग केले आहेत. वाईट अपमानास्पद शब्द यामुळे तयार झालेले बर्फ काळसर आणि विकृत दिसलं त्यांना, आणि प्रेमळ आणि सकारात्मक शब्द यामुळे तयार झालेला बर्फ त्यांना शुभ्र आणि सुसंघटित आणि क्रिस्टल स्वरूपात दिसला. एवढा फरक असतो की आपण कुठली गोष्ट कशा पद्धतीने बोलतो. हे हार्मनी आहे, क्रिएटिव्हिटी आहे. दरवाजावर कोणते सिंबॉल लावायचे, तर घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही हार्मनी, क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता यांचे जिगू सिंबॉल लावू शकता, जे घरात शांती, आनंद आणि नवचैतन्य घेऊन येऊ शकतात. आपण जिगू सिम्बॉल्सचा वापर पाण्यावर कसा करू शकतो? पाण्याच्या बाटलीवर जिगू सिम्बॉल्स काढणे, चिटकवणे. साध्या कागदावर सिम्बॉल काढून ते तुम्ही तुमच्या बाटलीला चिटकवू शकता. हवेमध्ये काढताना सुद्धा इच्छाशक्तीने तुम्ही असं बोटाने हवेमध्ये त्या पद्धतीने काढू शकता. जसं हे चिन्ह आहे इथे, तर ह्या चिन्हाला तुम्हाला हवेमध्ये काढताना अशा पद्धतीने काढायचं आहे. एक मिनिट, अशा पद्धतीने बोटाने हवेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे चिन्ह काढायचं आहे. त्याची जी हे सुरुवात आहे तुम्हाला इथून करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते हवेमध्ये हे चिन्ह काढायचं आहे. कप, ग्लास, वॉटर टँक, फ्रीज आणि स्नानाच्या पाण्याच्या भांड्यावर सिंबॉल लावणे, यामुळे तुम्ही जे पाणी पिता किंवा वापरता ते एंजेलिक ऊर्जा घेऊन तुमच्या शरीरात आजूबाजूच्या ऊर्जा क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपल्या शरीरात 70% पाणी असल्यामुळे आपल्या शरीरातील बहुतांश भाग पाण्याने भरलेला असल्यामुळे आपण ज्या प्रकारचे पाणी ग्रहण करतो ते आपल्या शरीरात, मन आणि विचारांवर थेट परिणाम करतात. पाणी पिण्यापूर्वी त्यावर सिंबॉल लावा, त्यावर सकारात्मक अफर्मेशन म्हणा, जसे की हे पाणी माझ्या शरीर, मन आणि आत्म्याला शुद्ध करते. हे पाणी मला सुख, आरोग्य आणि प्रेम मिळवून देते. त्यात तुम्ही तुमच्या स्पाऊस, मुलं किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल भावना ठेवू शकता. उदाहरण एक, कॉस्टर वापरण्याचं सुंदर वाक्य आहे. जिबू सिंबॉल कागदावर काढा. ते तुमच्या पाण्याच्या ग्लास खाली पण तुम्ही ठेवू शकता. समजा तुम्ही बाटलीने पिताय पाणी, बाटलीने पित नाही, ग्लासाने पिताय, तर तुम्ही ज्या ग्लास जिथे ठेवता त्या ग्लासाच्या खाली सुद्धा तुम्ही हे सिम्बॉल्स ठेवू शकता आणि त्यावर तुम्ही ग्लास ठेवू शकता. मनात तुमची इच्छा आणि आशीर्वादाची भावना धरा. हे पाणी जेव्हा तुम्ही पिता तेव्हा ती इच्छा तुमच्या मनात प्रवेश करते. जिगू सिम्बॉल शुद्धता, प्रेम, आशीर्वादासाठी एक दिव्य माध्यम आहे. ही एक नम्र व अत्यंत शक्तिशाली पद्धत आहे, जिच्यात तुम्ही तुमच्या जीवनात प्रेम, आरोग्य, शांती, नाती, शांतता, धन, सौंदर्य, समाधान यासारख्या गोष्टींचे आशीर्वाद स्वरूपात तुमच्या आयुष्यात येतात. जणू काही तुमच्या जीवनात दररोज एक देवदूताची उपस्थिती आशीर्वाद आणि पाण्याच्या माध्यमातून पोहोचवली जाते. जिगू सिम्बॉल्सचे वापराचे सुंदर आणि दिव्य मार्ग, पाण्याला शुद्ध आणि आशीर्वादित. जिगू सिम्बॉलचा वापर आपल्या घरातील पाण्याच्या, हे तुम्हाला तर सांगितलं, जसे हिलिंग, लव हे सिम्बॉल टाकीवर, बाटलीवर, हे जे हिलिंगचे सिम्बॉल आहे हे तुम्ही टाकीवर, बाटलीवर तुम्ही काढू शकता, ज्याने तुम्हाला एक दैवी ऊर्जा त्या पाण्यामध्ये मिळेल. जसं मसारू इमोटो यांनी त्यांच्या प्रयोगामधून दाखवले की शब्द, भावना, चित्र पाण्यावर प्रभाव टाकतात. जसं आय हेट यू म्हटल्यावर पाण्याचे क्रिस्टल विचित्र बनले, जसं बर्फ. आय लव्ह यू म्हटल्यावर सुंदर बनले, म्हणजे छान आहे, ते सुंदर आहे असं म्हटल्यावर त्याने काय केलं, त्या बर्फाने छान स्वरूप घेतलं. अन्न शुद्ध आणि ऊर्जायुक्त करण्यासाठी जिबू सिम्बॉल्सचा वापर, खाण्याआधी आपल्या 2 बोटांनी पहिली व दुसरी हवेमध्ये जिबू सिम्बॉल अन्नावर काढा किंवा मनात व्हिज्युअलायझेशन करा. उदाहरणार्थ, चूज लाईफ हे सिंबल अन्नावर काढल्यास ते अन्न जीवनदायी बनते. देवांचा आशीर्वाद घेऊन जेवण
करणे ही एक आध्यात्मिक पद्धती आहे जी जिबू सिम्बॉल त्याद्वारे तुम्हाला देते. अपरिचित व्यक्तींना अनन्य प्रेम व आशीर्वाद देणे. आपण ज्या व्यक्तींना ओळखत नाही, हे तुम्हाला सांगितलं, जसं रस्त्यावर पैसे मागणारे लोक आहेत, गरजू लोक आहेत, त्यांना मनामध्ये तुम्ही जिबू सिम्बॉल वापरून प्रेम आशीर्वाद पाठवू शकता. उदाहरणार्थ अनकंडिशनल लव्हचा सिम्बॉल, त्याच्यासाठी हृदय चक्रावर मनात काढा. ही मनाची सेवा आहे, ती देखील तुम्ही श्रेष्ठ माना. म्हणजे एखादी व्यक्ती आहे आणि ती भीक मागते आणि तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल फार वाईट वाटतंय, की ह्या व्यक्तीला चांगलं का नाही मिळालं किंवा ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं, ही इच्छा कुठून निर्माण झाली? तर ही इच्छा तुमच्या मनातून निर्माण झाली. त्या व्यक्तीसमोर तुम्हाला ती गोष्ट व्यक्त करता येत नाही, तर मनातून व्यक्त करता येत. तर तुम्ही तुमच्या मनावर म्हणजेच तुमच्या हृदयाजवळ हे चिन्ह असं रेखाटू शकता, ज्याने काय होईल की तुमच्या मनातल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्तीला आशीर्वाद स्वरूपामध्ये मिळतील. आपल्या पृथ्वीला जिबू सिम्बॉलद्वारे ऊर्जायुक्त करणे. आपले हात पृथ्वीच्या प्रतीकासारखे धरून आपली आपली जी भोवती आतील बाजू जिबू सिम्बॉल काढा. बी बीकॉन ऑफ होप, काइंडनेस यासारखे सिम्बॉल पृथ्वीला सकारात्मक ऊर्जा देतात. आपल्यातील धर्म, जात, देशाचे भेद विसरून पृथ्वीला प्रेम आणि प्रगतीसाठी आशीर्वाद द्या. ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता ने दिवसाची सुरुवात करा. रोज सकाळी ग्रॅटिट्यूड चा जिबू सिम्बॉल 3 वेळा हवेवर हातांनी काढा. कृतज्ञतेने सुरुवात केल्यास अधिक आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्ही 10 गोष्टींसाठी आभार मानू शकता. आरोग्य, कुटुंब, पैसा, नाती, संधी वगैरे. न जमल्यास फक्त सिम्बॉल काढून मनात थँक्यू म्हणा. त्याचेही प्रभाव तुम्हाला प्राप्त होतात. जिबू सिम्बॉल्सचा उपयोग ग्रॅटिट्यूड, आशीर्वाद पाठवणे. जेव्हा आपल्याला कोणाला आशीर्वाद पाठवायचा असेल तेव्हा तुम्ही करायचा याचा उपयोग. चांगल्यापैकी तुम्हाला ते फळ प्राप्त होतं आशीर्वादाचं. जिबू सिम्बॉल साठी इंटेन्शन महत्वाचं आहे. हे जे इंटेन्शन सेट करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे आपली मानसिकता आणि लक्ष ब्रह्मांडापर्यंत पोहोचते. जेव्हा आपण देवतेला बोलावून किंवा कोणत्याही विशिष्ट उद्देशासाठी जिगू सिम्बॉल वापरतो, तेव्हा आपल्याला त्याचं इंटेन्शन स्पष्टपणे सेट करणं गरजेचे आहे. त्यामुळे आपली ऊर्जा योग्य रीतीने वळते आणि सिम्बल प्रभावी होतो. तुमच्याकडे तुम्ही ऍज अ ज्योतिषी म्हणून कार्य करता. तुमच्याकडे प्रत्येक व्यक्ती खूप सारे प्रश्न घेऊन येतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असतात आणि त्याला तुम्हाला एक आशीर्वाद द्यायचा आहे, तर तुम्ही मनातल्या मनात त्या व्यक्तीसाठी सुद्धा ह्या जिबू सिम्बॉलचा वापर करू शकता काढून, की ह्या व्यक्तीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्याच्यापासून त्याला वेगळ्या व्हाव्यात किंवा त्याला त्यातून समाधान प्राप्त व्हावं ह्या व्यक्तीला. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे जिबू सिम्बॉलचा वापर करू शकता. रिस्पेक्टिव्हिटी सिम्बॉल, मतानु, हे जे मतानु सिम्बॉल आहे, आपण ज्याचा उल्लेख केलेला रिस्पेक्टिव्हिटी सिम्बॉल एक महत्वाचा सिम्बल आहे. याचा वापर आपल्याला आपल्या व्यक्तिगत अडचणी दूर करण्यासाठी करावा लागतो, ज्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात अधिक सकारात्मकता आणि माहिती मिळवण्यासाठी दरवाजे उघडतात. याचा रंग लाल आहे. तुम्हाला हा जो सिम्बॉल आहे तो लाल रंगामध्ये काढायचा आहे. जेमस्टोन पण आहे, याचा कोरल नावाचा जेमस्टोन आहे. तुम्ही तो जेमस्टोन पण घेऊन तुम्ही करू शकता. शारीरिक प्रतिनिधित्व, हार्ट चक्र, जे प्रेम आणि स्वीकारण्याचं प्रतीक आहे. जिबू सिंबल वापरून केवळ आपली ऊर्जा सशक्त करू शकतो, तर इतरांना देखील आशीर्वाद, प्रेम पाठवू शकतो. सिम्बल्सचा नियमित अभ्यास आपली मानसिकता आणि शारीरिक स्थिती सुधारतो. रिस्पेक्टिव्हिटी सिम्बॉल्सचा अर्थ म्हणजे उघडेपणा, स्वीकारण्यासाठी तयार असणे, विश्वास ठेवणे, की जे आपण इच्छितो ते आपल्याला जीवनात येऊ शकते. जेव्हा आपण या स्थितीत असतो तेव्हा आपण आपली ऊर्जा पूर्णपणे उघडी करतो, ज्यामुळे दिव्य संदेश आणि आशीर्वाद आपल्या जीवनात येऊ लागतात. या सिम्बल्सद्वारे हे सांगितले जाते की जेव्हा आपण आपल्या हातांना खुले ठेवतो आणि स्वीकारण्यासाठी तयार होतो, तेव्हा काय होतं, ब्रह्मांडातून आपण जे काही मागितलं आहे ते आपल्यापर्यंत येऊ शकतं. दोन्ही हातांचे उघडे असणे याचा अर्थ की आपल्याला सर्व गोष्टी स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत आणि आपल्यामध्ये अशी कोणतीही अडचण नाही जी आपल्याला प्राप्त होण्यापासून रोखू शकते. अनेक वेळा आपण जुन्या विश्वासामध्ये अडकलेलो असतो, जसे की पैसा फक्त कठीण परिश्रमाने मिळतो किंवा लक्ष्मी येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. जेव्हा
पर्यंत आपण विश्वासांना आव्हान देत नाही, नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी तयार होत नाही, तेव्हा आपण आपल्या संपूर्ण क्षमतेचा उपयोग करू शकत नाही. रिस्पेक्टिव्हिटीचा खरा अर्थ आहे, रिस्पेक्टिव्हिटी सिम्बॉल हे आपल्याला शिकवते की आपल्यातील जुन्या धारणांना सोडून स्वतःला जीवनाच्या नवीन संधीसाठी उघडावे. जसे आता मी तयार आहे वगैरे हे मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे अंतर्गत स्फूर्ती देणे. झिबू सिम्बॉल करिअर आणि जॉब. जर आपल्याला करिअर मध्ये प्रगती हवी तर आपण ऍबेस नावाचं सिम्बॉल प्रोफाईल किंवा ऑफिसमध्ये ड्रॉ करू शकता. यामुळे आपल्या कामात नवीन संधी येण्याची शक्यता वाढू शकते. रिलेशनशिप, जर आपल्या रिलेशनशिप मध्ये सामंजस्य हवे असेल, कोणत्याही वैवाहिक समस्यांवर मात करायची असेल तर तुम्ही ह्या सिम्बॉल्सचा वापर करू शकता. टॅरो कार्ड्स, ऍस्ट्रॉलॉजर हे सुद्धा ह्या सिम्बल्सचा खूप चांगल्या रीतीने वापर करू शकतात. त्यांच्याकडे जे जातक येतात त्यांच्यासाठी वापरू शकतात. क्रिस्टल हीलर आहेत, डाउजिंग करणारे आहेत, ते सुद्धा ह्या सिम्बल्सचा वापर खूप चांगल्यापैकी करू शकतात. त्यांच्याकडे जे जातक येतात त्यांना वापरण्यासाठी देऊन. रंगांचा जीवनावर मोठा प्रभाव असतो. तुम्ही जो रंग वापरण्याचा सल्ला दिला तो खूप महत्वाचा आहे. म्हणजेच सिम्बॉलचा त्यांच्यासाठी जे जातक तुमच्याकडे येतील, तुम्ही हेही स्पष्ट करायचं आहे की सिम्बॉलचा वापर हे रेकीचा त्यांनी केलेला आहे, तर त्या पद्धतीने त्यांना वापरात येऊ शकतं. ज्यांनी रेकी केलेला आहे कोणत्याही व्यक्तीसाठी उपयुक्त असू शकतात. हिलिंगच्या वेळी सिम्बल्सचा उपयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रभाव म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रभाव दूरवरूनही पाठवता येतो. जर एखादी व्यक्ती दूर राहायला असेल, कुठे लांब असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी त्याचा वापर करू शकता. इथून सुद्धा तुम्ही त्या सिम्बॉल्सची एनर्जी त्यापर्यंत पोहोचू शकता. सिम्बॉल्सच्या रंगांबद्दल, फ्रेम कशी असावी अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता. कोणाला काही विचारायचंय का? मॅडम हे सिम्बॉल्स आहे ते कुठल्या पेनाने काढायचे असं का आहे का? तो पेनाने काढू शकता तुम्ही किंवा बोटाने कोणत्या काढू पण? नाही, त्याला प्रत्येक सिम्बॉलला एक कलर आहे. ओके. हे मी आता लेट जर जॉईन केलं 15 मिनिटं. हा, आणि मॅडम हे जरा रेकी सारखंच आहे ना? रेकी सारखं आहे, पण हे रेकी मास्टर होत्या त्या, परंतु त्यांनी हे सगळ्यांसाठी केलेलं आहे, रेकीवाल्यांसाठीच नाहीये. अच्छा, नाही नाही, त्याच टाईप मध्येच असं वाटतं हो मला, हो, कारण त्याच टाईप मध्ये त्या रेकी हा मास्टर होत्या. मी त्या रे केलंय ना हा रेकी, त्या रेकी म्हणून मास्टर म्हटलं. होत्या. मी रेकी केलेला नाहीये, परंतु मी हा कोर्स केला होता. ओके. आणि मी काय म्हणते मॅडम, असे लॉकेट वगैरे मिळतात का हो हो सिम्बॉलचे? हो, मिळतात. तुम्ही बनवूनही ते घेऊ शकता. ते कुठे मिळतात? ते जे बनवून देतात हे असतात ना बनवणारे, किंवा जे विकतात, जे सामान हे रेकीची, ओके. हिलिंग्सची, ऍस्ट्रॉलॉजीची, त्यांच्याकडे अच्छा, असतात हे सिम्बॉल्स. तुम्ही जे नाही ना मॅडम देत? मी नाही हे सगळं विकत, मी फक्त ओके. शिकवण्याचं कार्य करते. मी कुठलंही सामान विकत नाही, अच्छा. एवढं लक्षात ठेवा. मी फक्त शिकवण्याचं कार्य करते, कारण मला ते विकणं वगैरे मला नाही जमत आहे. ओके. मी तुम्हाला गायडन्स देऊ शकते, इतकंच. थँक्यू मॅडम. हा, परंतु तुम्ही हा कोर्स केला तर तुम्हाला फार उपयोगात येणार आहे हा कोर्स, आणि मॅडम फार. हे सिम्बॉल याच्यामध्ये आपण काढू शकतो का, लॅमिनेशन करू शकतो? हो हो, सांगितलं ना मी, लॅमिनेशन करू शकतो, कागदावर काढू शकता. आणि अच्छा. आणि मी खूप इझी मध्ये ते सगळं बनवलेलं आहे. मी एकदा नाही मॅडम, मी दाखवते काय तुम्हाला. म्हणते, पाण्याच्या बॉटलवरती आपण मार्करने काढलं तरी चालेल ना? हो हो, मार्करने ब्लॅक काढलं तरीच. हो, ब्लॅक चालेल की दुसरं कुठलं? नाही, प्रत्येक सिम्बॉलला एक कलर आहे. अच्छा अच्छा, ओके, बघते हा, मी नंतर व्हिडिओ. असं नाहीये. प्रत्येक, तुम्ही घेतलंय का माझ्या क्लासमध्ये ऍडमिशन मॅडम, कुठल्या? झिबूच्या? हो मॅडम, मी दीक्षा तळेकर बोलतेय. अच्छा, दीक्षा मॅडम बोलतात. ठीक हा आहे हा. ठीक आहे, ओके. तुम्ही आहात. हा. तर मी थोडंफार दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आहे. एक मिनिट.
हा जो झिगू सिम्बॉल आहे हा रिस्पेक्टिव्हिटी आहे. हा झिगू सिम्बॉल प्रतीकाचं नाव मतानू, रंग आहे लाल, रत्न आहे मुंगा, ऊर्जा उपचारासाठी संबंधित शरीराचा भाग, हृदय आणि देवदूतांचा दिव्य संदेश देणारा आहे. या सिम्बॉलचं काम आहे ग्रहणशीलता, म्हणजे तुमच्या जीवनात उन्नती साधण्यासाठी जी आशीर्वादमयी ऊर्जा लागते, प्रेम, ऊर्जा, सृजनशीलता आणि ज्ञान उपलब्ध आहे ती स्वीकारण्यासाठी स्वतःला खुले करणे. परंतु ही ऊर्जा सहजगत्या येत नाही, कारण आपल्या आतल्या जुन्या समजुती आणि नकारात्मक विचार आणि भीती यांच्यामुळे एक अदृश्य अडथळा निर्माण होतो. जेव्हा आपण या अडथळ्यांना ओळखतो आणि त्यांना दूर करण्यासाठी नम्र आणि प्रामाणिक प्रार्थना करतो, तेव्हा त्या अडथळ्यांचं सामर्थ्य नष्ट होतं आणि दैवी संदेश, अंतरप्रेरणा आणि उन्नतीच्या संधी आपोआप आपल्या जीवनात वाहायला लागतात. ग्रहणशीलतेची अवस्था ही एक आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत आणि पवित्र अवस्था आहे, कारण ती आपल्याला आपल्या आत्मिक उन्नतीसाठी तयार करते आणि जीवनात नव्या शक्तींची दारं उघडते. तर हे चिन्ह कसं वापरायचं, तर हे चिन्ह हवेमध्ये 3 वेळा काढावं लागतं आणि 3 वेळा तुम्हाला मतानू हा उच्चार करायचा आहे. हे लाल शाईने काढतात. हे प्रतीक कागदावर किंवा आपल्या हृदयाजवळ शरीरावर लिहा. एक मुंगा रत्न घ्या, जिगू प्रतीकाच्या ऊर्जेने चार्ज करा. अफर्मेशन म्हणा, आय रिलीज एनी ऑल ब्लॉक्स ॲज आय एम नाऊ ओपन अँड विलिंग टू रिसीव्ह. मी माझ्यातील सर्व अडथळे दूर करते, कारण आता मी पूर्णपणे खुली आहे आणि जीवनात येणाऱ्या प्रेम, ज्ञान, आशीर्वादांना स्वीकारायला तयार आहे. हे प्रतीक कशासाठी उपयुक्त आहे, तर वैयक्तिक मानसिक अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी, स्वतःला ग्रहणशील बनवण्यासाठी, प्रेम, आशीर्वाद, ज्ञान आणि स्वागत यांची क्षमता वाढवण्यासाठी उपयोगात आहे. जसं कल्पना करा की तुम्ही सतत नोकरीसाठी प्रयत्न करत आहात, पण कुठूनच संधी मिळत नाही आणि तुमच्या मनात नकारात्मक विचार भरलेले आहेत की माझं नशीबच खराब आहे, कोणालाच माझी गरज नाही. तुमच्याकडे येतात ना अशी लोक बोलायला की माझं नशीबच खराब आहे, मला काहीच मिळत नाही, मला नोकरी सुद्धा लागत नाही. खूप असे बोलतात लोक, गरज नाही वगैरे. हे जे विचारांचं ग्रहण आहे ते करण्याचं सामर्थ्य कुंठित करतं. अशा वेळेला तुम्ही दररोज जिगू नावाचे हे प्रतीक मतानु वापरू शकता. हे प्रतीक हवेत 3 वेळा काढा आणि कोरल रत्न हातात स्वतःजवळ ठेवा. लाल शाईने हृदयाजवळ लिहा. अफर्मेशन म्हणा. सततच्या सरावाने तुमच्या आतल्या अडथळ्यांचा भार हलका होईल. मन नव्या शक्यतांसाठी खुले होते आणि लवकरच अशी एखादी संधी तुम्हाला प्राप्त होते की तुमच्यातील आत्मविश्वास पुन्हा जिवंत होतो. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट प्राप्त होत नाही किंवा तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देता, ती गोष्ट काय होईल, तुमच्याकडे ती येईल. मतानू हे जिगू प्रतीक तुम्हाला स्वतःला उघडं ठेवायला शिकवतं. आशीर्वाद, प्रेम, प्रेरणा आणि दिव्यता यांचं स्वागत करण्यासाठी. हे तुमच्या आंतरिक अडथळ्यांना दूर करतं आणि तुमच्या हृदयात दिव्य प्रकाश आणि उन्नतीची ऊर्जा निर्माण करतं. दररोज ध्यानात मतानू नावाचा अनुभव घ्या. स्वतः होणाऱ्या अद्भुत सकारात्मक बदलांचा तुम्ही स्वीकार करा. अशा मी सोप्या भाषेमध्ये एकूण 88 चिन्ह बनवली आहेत की जे तुमच्याकडे जातक येतील त्यांना तुम्हाला द्यायला खूप इझी पडेल, सोपं पडेल. समजलं तुम्हाला? तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल बऱ्याच जणांना. हो मॅडम. हो मॅडम. लेट जॉईन झाली त्याच्यामुळे मला नाही कळलं इतकं. रेकॉर्डिंग ऐका आता तुम्ही. ठीक आहे, कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल हा, तर मला करायची आहे, तर मग आज पैसे आज देऊ टाकू की उद्या सकाळी टाकू? तुमची इच्छा, आज टाका उद्या टाका. हा, मी कुठलं माझ्या ऍडमिशन मॅडम? मिस्टरांच्या नंबरवरून टाकेल पैसे. चालेल चालेल, हरकत हा, कारण नाही. माझ्या याला फोन पे नाहीये, त्यांच्या ह्याच्यावरनं टाकते. ते आजच आले गावावरून. चालेल चालेल. आणि एक आहे की ज्या मी नोट्स देईल त्या कृपया करून कोणाला देऊ नका. एक नाही आशीर्वादाचं नाही स्वरूप म्हणूनच तुम्हाला त्या नोट्स मिळणार आहेत आणि आशीर्वाद असा वाटू नका इतरांना, तुम्हाला मिळालेला. ठीक आहे, नाही नाही. खूप मॅडम सोपं आहे. नक्षत्रांचं मी करणार आहे, पण मी पुढल्या महिन्यात पेमेंट करेन, चालेल का? चालेल, हरकत नाहीये. काय म्हणताय हा, तुम्ही?
काय म्हणताय? नक्षत्रांचा कोर्स मला करायचा आहे. हा तर मी पुढल्या महिन्यात पेमेंट करते. हो. आणि पेमेंटचं काय म्हणालात तुम्ही? पुढल्या महिन्यात करते, मे मध्ये करते. हो, हरकत नाही, करा तुम्ही हा कधी हा चालेल. हा हा, मला ते घ्यायचं ऍडमिशन. नक्षत्र तुम्ही शिकाल ना तर तुम्ही म्हणाल की खूप सुंदर आहे. मला स्वतःला बनवताना खूप छान वाटलंय नक्षत्रांचा अभ्यासक्रम. ठीक आहे, ओके. चालेल. चला, ज्यांना जॉईन ताई, मग व्हायचं. हे जे सिम्बॉल आहे हे प्रत्येक सिम्बॉल 3 वेळाच असतात का? म्हणजे हवे हो जे हे हो, करायचे असतात? आहे. काहींना तुम्ही जास्त वेळाही बोलू शकता, असं काही नाहीये. म्हणजे ठीक. त्याची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते असं हो म्हणायचंय हो का? हो हो, अच्छा. ठीक आहे. मॅडम ऐका ना, हा, बोला. एखाद्या अडकलेल्या कामांसाठी पण आपण देऊ शकतो हे? अहो, आहेत ना, त्याच्यामध्ये सगळे आहेत. 88 आहेत एकूण सिम्बॉल. ओके. सगळे सिम्बॉल आहेत. तुम्हाला समोरच्याला देताना काही अडचण येणार नाही. एवढं व्यवस्थित अभ्यासक्रम तयार केलाय. ठीक आहे, चालेल. नमस्कार. हा, मॅम हा तास उद्या किती वाजता राहील? संध्याकाळी 7 वाजता. संध्याकाळी का? हा ताई, नमस्कार. मला हा, सरिता मॅडम बोला. समजा आता ही एखादी व्यक्ती चिरसट असेल तर अशा व्यक्तीवरती पण आपण प्रयोग करू शकतो. म्हणजे हो, ती त्याच्यासाठी पण आहे, त्याच्यासाठीही म्हणजे आहे. आता आपल्याला काय माहितीये, वाईट नसं नाही, त्या व्यक्तीला एक माणसात आणूया, आलं हो लक्षात हो ना? हो, त्याच्यासाठीही आहे. सुंदरतेने जगा, अशासाठी पण करू शकतो आपण. हो, अशासाठीही. आणि तुम्हाला ते सोप्या पद्धतीने वापरता येतील अशा पद्धतीने मी तयार केलाय तो अभ्यासक्रम. बुद्धीचा फोन आला आता बंद व्हिडिओ बंद करा हो. शरीरात नावानिशी 2-3 फोन आले, मी कट केले. व्हिडिओ का चालू ठेवतात लोक? व्हिडिओ बंद करा. ठीक आहे, वापरू शकता तुम्ही. याच्यासाठी उपयोग झाला ना की खूप मस्त फॅन्टॅस्टिक होईल. म्हणजे असं, म्हणजे कसं होते, आपल्या चार बाजूला माणसं आहेत ती निगेटिव्हिटी पसरवणारी आहे, त्यांना आपण पॉझिटिव्ह केलं तर खूप छान होईल ना खूप सगळ्यांना. खूप छान. तुम्हाला मी हे खूप इझी वे मध्ये दिलेलं आहे. असं समजा की तुमच्या तोंडामध्ये सहज सोप्या पद्धतीने घास घातलाय. ते पहिले करणारे ते वेगळे असलेले. ठीक आहे, होय होय होय, चालेल मॅडम, थँक्यू. तुम्हाला पीडीएफ तुम्ही सेंड केलंय का? नाही सेंड नाही केली. आपला अभ्यासक्रम जसा जसा पुढे जाईल तसं तसं तुम्हाला पीडीएफ दिली जाईल. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी मला मेसेज करा, पेमेंट करा. चालेल, चला बाय. नक्षत्रांचं ना मॅडम? हे झिबूचं हा, झिबूचं झिबूचे घेतलंय. ऐका ना मॅडम, हा, तुम्ही बोला. रत्नशास्त्र पण घेणार आहात? हो, रत्नशास्त्र पण घेणार आहे. व्हेरी गुड. मला करायचंच आहे ते. क्लासेस मी सगळे शिकवणार आहे, काळजी करू नका. फक्त हा. काही विकायच्या वस्तू आहेत ना, त्या मी विकणार नाहीये. ओके, ठीक आहे, चालेल. चालेल. मॅडम, चला बाय. आभार मानावे तेवढे कमीच आहेत. हा, मॅडम आपल्याला भेटल्या. थँक्यू सो वेलकम. मच. थँक्यू. थँक्यू ताई, धन्यवाद ताई. थँक्यू, बाय बाय. बाय.